महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मोदी शहांवर जशी टीका केली तशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली। तो हवा गेलेला फुगा एक तो असा दाबला की कसाही आकार होतो माहिती। समजा त्या दाबलेल्या फुग्याला जर जॅकेट घातलं तर कसं दिसेल? पण ते काहीतरी बरळलं फडणवीस म्हणे माझी स्क्रिप्ट बारामतीहून आली होती आणि पवारांकडे म्हणे काय पवारांकडे असे अनेक पोपट आहेत, चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्यांना आमचा पोपट दिसला। हे आज देश धोक्यात आहे आणि आज देश धोक्यात असताना तुम्हाला मी जे आता सांगितलेलं आहे की यांच्या विरोधातच तुम्ही उतरलं गेलं पाहिजे। यांच्या जे काही प्रचार करायचा आहे तो यांच्या विरोधातच झाला पाहिजे। त्याचा फायदा व्हायचा त्यांना होऊन जाऊन देत आपल्याला आता या क्षणाला काही फरक पडत नाहीये। तुम्ही सगळेजण विधानसभेच्या तयारीला लागा, एवढंच फक्त मी आज तुम्हाला इथे सांगण्यासाठी म्हणून आलेलो आहे। कारण ही काय माणसं अशी सुधारणार नाहीत। त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुम्ही ह्याच गोष्टींची उत्तर द्यायची आहेत। हे सगळं बाहेर काढा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट पुन्हा एकदा समजावून गुढीपाडव्याला सांगेन, सविस्तर सगळ्या गोष्टी समजून सांगेन। तोपर्यंत तुमचा विचार तुम्ही चालू ठेवावा, बंद करू नका। नुसताच मी काहीतरी सांगतोय, मी जे सांगतोय त्या गोष्टी आता जरा खोदून काढा, नेटवरती जा, इतर ठिकाणी जा, नुसतेच ते व्हॉट्सअप एकमेकांना फक्त फॉरवर्ड करत बसू नका। एकूणच आपण पाहतोय राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत। विधानसभेची तयारी करताना लोकसभेचा हिशेब घ्या हेही त्यांनी सांगितलेले आहे। दरम्यान राज्य सरकारच्या कारभाराला टीका करताना केंद्र सरकारच्या कारभारालाही त्यांनी टीका केलेली आहे। इतका खोटा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही, राज ठाकरेंनी थेट टीका केलेली आहे। आणि यावेळी राज ठाकरेंच्या रडारवर मोदी आणि शहा हे दोघेही आहेत। या दोघांपासून देशमुक्त होण्याची आज गरज आहे असं थेट आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलंय। चौकीदाराच्या भानगडीत पडू नका, हा फास आहे तुम्हाला फसवण्यासाठी। पंतप्रधान अतिशय छोटे विचार करतायत, मोठा विचाराचा विचार आज या राजकारणातून संपलाय, त्याच्या विरुद्धची लढाई आहे। यापुढच्या सगळ्या सभा या मोदी आणि शहा यांच्या विरोधात असतील। विधानसभेच्या कामाला लागा असंही राज ठाकरे म्हणाले। त्यांच्या असं लक्षात आलं भाजपवाल्यांच्या, खास करून मोदींच्या, की हे पुलवामा करून आणि एअर स्ट्राईकचं करून आपल्याला मतं मिळणार नाहीत। त्याच्यामुळे लगेच सगळ्या बातम्या बंद। त्याविषयी मी किती विषय काढले, मी आज तुमच्याशी थोडक्यातच बोलणार आहे। मी काय फार लंब चौडं भाषण नाही करणार आहे। लंब चौडं भाषण आहे 6 तारखेला गुढीपाडव्याला। मग त्या दिवशी आपलं भाषण झालं, भाषण झाल्यानंतर मग काहीतरी बोलायलाच पाहिजे समोरून। मग तो हवा गेलेला फुगा एक तो असा दाबला की कसाही आकार होतो माहिती। समजा त्या दाबलेल्या फुग्याला जर जॅकेट घातलं तर कसं दिसेल? त्यासोबत भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण आहेत। मधुजी, पाहिलं आपण राज ठाकरेंनी मोदी आणि शहा यांच्यापासून देशाला मुक्तीची गरज आहे, पंतप्रधान अतिशय छोटा विचार करतायत, इथपासून ते अगदी थेट फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की ज्या उमेदीने महाराष्ट्र नवनिर्माणाची त्यांनी स्थापना केली होती त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं होतं, माझ्या सकट विरोधी पक्षात असणाऱ्या व्यक्तीला असं वाटलं की महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये एक नवीन नेता निर्माण होतोय की जो काहीतरी करू इच्छितो आणि एक लोक फार आशेने बघत होती। पण शेवटी त्यांचंच फुटत चाललेलं आहे। एकमेव आमदार होता तोही त्यांच्यातून निघून गेलेला आहे। महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट जी काय रिटायर अधिकाऱ्यांना त्यांनी एकत्र केलं होतं। वास्तविक मला असं वाटतंय की लोक याचा हास्यास्पद म्हणून त्या ठिकाणी आता त्याचा दखल घेत नाहीये। कुठल्याही प्रकारे त्यांच्या वक्तव्याची कोणी दखल घेणार नाहीये। उलट माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणी आपली जी काही कार्टून्स असतात ती काढावी, त्याच्यातून लोकांना त्यांना काही संदेश द्यायचा असतो तो द्यावा। पण अशा तऱ्हेच्या वक्तव्यातून
समाजामध्ये त्या ठिकाणी आपली काय इमेज निर्माण करतायत ते त्याचा त्यांनी विचार करावा. मला त्याच्यावरून मोदी आणि शहा आणखीन माननीय मुख्यमंत्री यांच्याबद्दल काढलेले जे उद्गार आहेत त्याची समाजामध्ये चीड आहे. त्यांनी जरा जनमानसाचा कानोसा घ्यावा. आपल्या समोर असलेले त्यांचे चाहते नक्की असतील चारदोर विनोदावर. हॅलो, हा नक्कीच बोला. चारदोर विनोदावर नक्की लोक असतील, पण विनोद करणं म्हणजे राज्य चालवणं याच्यामध्ये त्या ठिकाणी फार मोठा फरक आहे. चव्हाण साहेब, दोन महत्वाच्या गोष्टी त्यांनी आज कार्यकर्त्यांना सांगितलंय की विधानसभेला तयार राहा आणि लोकसभेसाठी तुम्ही कोणालाही मतदान करा, पण आपण सभा घेणार आहोत. त्या सभेची कारणं केवळ मोदी शहा यांच्या विरोधात असतील. भाजपला फरक पडेल त्यांच्या सभेचा? सचिन सावंत आहेत आपल्यासोबत, काँग्रेसचे प्रवक्ते. सचिनजी, आता आपण भाषण ऐकलं आणि या भाषणाचा रोग काँग्रेस आणि राष्ट्र या क्षणाला प्रादेशिक पक्षांची लढाई नाहीये, माझ्या विरुद्ध कोणाही लढाई नाहीये, मोदी शहांना विरोध ही कडवट भूमिका घेऊन आपण सामोरे गेलोय. आजच्या राज ठाकरेंच्या भाषणाबाबत तुमची भूमिका काय आहे? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की सत्य हे कधी लपत नसतं आणि म्हणूनच आता सत्याची अनुभूती प्रत्येकाला होऊ लागलेली आहे. एक देशामध्ये एक भ्रामक चित्र निर्माण केलं जात आहे विकासाचं, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. या देशातला कामगार वर्ग पूर्णपणे देशोधडीला लागलाय. स्मॉल मिडियम स्केलच्या इंडस्ट्रीजना आता काम नाहीये. या देशाचा एक्सपोर्ट कमी झालेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स फार प्रचंड प्रमाणात वाईट परिस्थितीमध्ये आलेलं आहे. देशाची इकॉनॉमी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे आणि अशा वेळेला व्यापार वगैरे सगळं उद्ध्वस्त होत असताना, लोकांमध्ये अत्यंत निराशेचं वातावरण होत असताना एक भ्रामक चित्र निर्माण केलं जात आहे आणि पाकिस्तानच्या संदर्भामध्ये आम्ही किती कठोर भूमिका घेत आहोत अशा तऱ्हेचं चित्र दाखवतोय. म्हणजे मूलभूत विषयांपासून लक्ष दुसरीकडे न्यायचं आणि देशामध्ये जी लोकशाही प्रक्रिया आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी बासनात गुंडाळून ठेवायची. आपण गोव्यामध्ये काय चाललंय ते पाहतो. रात्री 1:30 वाजता ज्या वेळेला शपथविधी होतो त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे देशाच्या जनतेला की आपली लोकशाही ही पूर्णपणे धोक्यात आहे आणि म्हणूनच मोदी शहांची ही जी हुकुमशाही आहे या देशामध्ये संपूर्ण लोकशाही ज्या संकल्पनेचा त्या ठिकाणी त्यांना विसर पडलेला आहे. आपल्या कॉन्स्टिट्युशनल संविधानिक ज्या संस्था आहेत त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्या विरोधात जर वातावरण निर्माण होत असेल आणि जी खरी वस्तुस्थिती कोण सांगत असेल तर मला असं वाटतं की ते योग्यच आहे. नक्कीच. धन्यवाद या सगळ्या आपल्या माहितीबद्दल. सचिन सावंत आपल्या सोबत होते, त्यांनी प्रतिक्रिया दिली आहेत. एकूणच आज देशात वातावरण निर्माण होते आणि त्याचाच हा परिपाक आहे. आणि या क्षणाची आणखीन एक मोठी बातमी येते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.